तुमची जर 3 HP पुढं 15 HP पर्यंत जर मोटर असली आणि जर शेततलाव किंवा विहिरी किंवा नदीचा जरी काय सोर्स असला त्याच्यावरून जर तुम्ही पाणी उपसा करत असला तर ह्या फिल्टरचा तुम्ही जो आहे तो उपयोग करू शकता. फायदा हा तुम्हाला 100% होईल. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की ह्या फिल्टरचं वैशिष्ट्य. हा जो फिल्टर बसवलाय आपण तो मुक्काम पोस्ट वेणेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आदरणीय पाटील सर त्यांच्या प्लॉटवरच आपण हा फिल्टरचा जे इन्स्टॉलेशन आपण केलंय. आता ह्या फिल्टरचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आपण आता थोडक्यात काय करू की अदर फिल्टर आणि ह्या फिल्टरचं कंपॅरिझन करू. आता थोडक्यात काय करावं लागतं, एरवी आपल्याला म्हणलं तर आपल्याला एरवी काय करावं लागतं, तर हायड्रोसायक्लोन फिल्टर बसवावा लागतो. हायड्रोसायक्लोनचं काय राहतं, जो पश्चिम महाराष्ट्राचा इकडला भाग आहे त्या ठिकाणी हायड्रोसायक्लोन जास्त प्रमाणात यूज होत नाही, कोण करत नाहीत. पण हायड्रोसायक्लोन पहिल्यांदा फिल्टरची सिस्टीम म्हणलं तर आपल्याला हायड्रोसायक्लोन बसवावा लागतो. त्यानंतर सर सँड बसवावा लागतो आणि त्यानंतर मग आपला जो काही लहान स्क्रीन फिल्टर आहे तो बसवावा लागतो. पण आता या ठिकाणी जोशी अॅग्रोचा ऑल इन वन हायक्रॅश जो फिल्टर आहे तो ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्रित मिळतात. म्हणजे जो काय बारीक बारीक खडं वगैरे येतात तो या ठिकाणी, किंवा जे शेवळाच्या दशा, आता या ठिकाणी शेततळ आहे, शेवळाच्या दशा वगैरे जर मोठ्या यायला डायरेक्टली मोटरमधून काय होणार, तिथे येणार. पण या ठिकाणी हायड्रोसायक्लोन इफेक्ट असल्यामुळं ते जे काय सगळी काय बारीक शेवळाच्या दशा म्हणा किंवा जे मोठे मोठे खडं आहेत ते ह्याच्यावर स्टोर होतं, ते आपल्या डायरेक्ट जी सँडमध्ये आहे ती पास होत नाही. अदर फिल्टरचं काय होतं, ते डायरेक्ट त्याच्यामध्ये पास होतं. त्यामुळे हा फिल्टर एक तिथे एक काम भारी करतो. त्याच्यानंतर सँड आणि सँड नंतर स्क्रीन फिल्टर इनबिल्ट, ह्या तर तिन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे काय होतंय, एकदा आपण इनलेट दिली का डायरेक्ट आउटलेट द्यायची, एवढाच हा फक्त जो काय फिल्टरचा विषय आहे तेवढा राहतो. आता जागा जर म्हणलं शेतकरी बांधवांनो तर या ठिकाणी आपण काय केलं, सरांना सांगितलं की हा सरांनी फिल्टर जो आहे तो आपल्याकडून घेतलाय. आता सरांना मी सांगितलं की सर या ठिकाणी 4x4ची रिंग टाका, आणि सरांनी पण त्याच पद्धतीने रिंग टाकली. रिंग म्हणजे ते ऐतिहासिक आपले टाकीची एक रिंग दीड दीड फुटाची ती चालून या ठिकाणी अशा पद्धतीने टाकली आणि ते भरून कॉन्क्रीट करून घेतलं. तर जागा सुद्धा आहे तो एवढ्यात एवढ्यात कमी एकदम जागेत. कमी जागेत बसला. आणि दुसरी गोष्ट काय राहतंय, आता हा फिल्टरचं अजून एक वैशिष्ट्य, आपल्याला काय करावं लागतं, काय काय शेतकरी बांधवांचं रान असतं सर, म्हणजे पाण्याचा सोर्स असतो या हं. ठिकाणी आणि रान असतं इथनं ला 2-2.5 किलोमीटर 1 किलोमीटर. आता धरून चालला आपल्याला काय करायचं आहे, तर ही आपली 1.5 किलोमीटर वरनं पाईपलाईन आली आहे, कुठनं 1 किलोमीटर वरून आली हं, थोडक्यात फॉर एक्झाम्पल. हं, आणि फिल्टर जो आहे आपण काय केला, रानात हं. बसवला. पण हा फिल्टर जर आपण रानात नाही बसवला, दुसरा कुठला बसवायचा म्हणलं तर काय होतं, हा सँड तर जाम होतोच. पण सँड बरोबर स्क्रीन जाम झाला का पाठीमागची जी पाईपलाईन आहे 1-1.5 किलोमीटर तुमची ती चॉकापून फुट 100% फुटल्या जाते, प्रेशर येतो ना त्याला. तर त्यामुळे हा फिल्टर मध्ये बसवला. ह्याचं परफेक्ट नियोजन अशा पद्धतीचं आहे की ह्याचा प्रेशर जो आहे तो अजिबात ड्रॉप होत नाही. जेवढा इनलेटला हं, राहतो तेवढाच आउटलेटला आउटलेट. राहतो. त्यामुळे हा फायदायक होतो. नाहीतर काय होतं, ह्याच्यामध्ये आपली तुमची लेबरची सर कॉस्ट आहे का नाही, ती सुद्धा वाचल्या जाते. नाहीतर आता हं, बघा, हा फिल्टर चॉकअप झाला, कुठला स्क्रीन फिल्टर दुसरा झालं. कुठला टाकला तर तो तुमच्या लेबर सारखा धुवा धुवायला लागतो. लागतं. पण आता आपलं धुवायचं. ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होतंय, प्रेशर ड्रॉप नाही झाल्यामुळे तुम्हाला धुवायची गरज हं, लागत नाही. वन टाइम तुम्ही फ्लश आउट केला तर सगळ्या गोष्टी ज्या काय तिथून फ्लश आउट हं, होतात. मग आता आपल्याला 1 किलोमीटर आपले पाईपलाईन बसवले, इथून आपले ड्रिप इरिगेशन केली. याला कदाचित हा फिल्टर पण चॉकअप 100% होणार, कारण तुम्ही फ्लश आउट जर व्यवस्थित नाही हं. केलं 100% चॉकअप होणार. मग त्यासाठीच कंपनीने काय केलं, इनबिल्ट या ठिकाणी पीआरव्हीचं जे काही कनेक्शन आहे ते या ठिकाणी दिलंय. त्याला आपण अशा पद्धतीने पीआरव्ही बसवलाय. तर पीआरव्ही मधून काय होईल, ज्या ठिकाणी आपल्याला प्रेशराईज जास्त होईल, बाबा आपलं एखादा वालच कुणीतरी बंद केला किंवा ड्रीप लाईन तिकडली थोडीफार चॉकअप झाले. झाली, प्रेशर त्यामध्ये बसलं नाही, तर हिथून जे आहे पाणी ते ऑटोमॅटिकली पास होईल. म्हणजे ह्याचा फायदा काय होईल आपल्याला, तर ऑल ऑफ म्हणजे आता हे हं, आपलं एक ठीक आहे, आपल्या शेततळ्याच्या चिटकून झालं. एकदम आपण फिल्टर बसवलाय, कारण तुमचं एका वटावर बरोबर. क्षेत्र आहे. पण प्रत्येक शेतकरी बांधवांचं एका काही जणांची उजनीचं हं, बॅकवॉटर आहे, काही जणांचं कॅनल असतोय, काही जणांची एका ठिकाणी कुठेतरी विहीर घेतलेली असते, तिथून पाईपलाईन आणलेली असते. मग त्या शेतकरी बांधवांना काय करावं लागतं, अशा पद्धतीने एखादं शेततळच करायचं इथं आणि ती पाणी आणून ह्यात हो. टाकायचं आणि इथं दुसरी मोटर लावून मग हं, परत ना इकडं हे करायचं फिल्टर लावून बरोबर. असला. मग त्यामुळे हा फिल्टरचं काय होतंय, सगळ्या काय गोष्टी एकत्रित हं, असल्यामुळे तुमचा शेततळ्याचा खर्च वाचला. बरोबर. दुसरी गोष्ट, त्यात मोटर टाकणार आहे त्याचं हं, वाचलं. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणाहून दुसरा तुम्हाला म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे काय असली त्याचा खर्च वाचला. एकाच पाईपलाईनला हं. तुम्ही जोडून अशा पद्धतीने अटॅचमेंट करून अशा पद्धतीने नेऊ शकता. तर आता सरांना पण आपण विचारू काय गोष्टी. सर, आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की तुमची आमची ओळख नेमकी कशी झाली आणि फिल्टर बाबतीत म्हणजे तुम्हाला कसं समजलं, आणि फिल्टर जे आज रोजी आपण इन्स्टॉलेशन जे केलंय त्याबद्दल काय सांगाल आपल्या शेतकरी बांधवांना. नमस्कार. सरांची आणि माझी ओळख तशी प्रत्यक्षात झालीच नाही. झाली ती Instagramवर. हा हा आणि Instagram बघत असताना की
बऱ्याच रील बघितल्या तुमच्या. हा, हा, पहिली रील तुमची बघितली मी लिकेज काढण्याची, ती बरोबर. पण खूप छान वाटली. म्हणजे हा, हा, सॉकेट लागत नाही काय नाही, तुम्ही ते गरम करून बसवलेले रील बघितली. आणि अशा बघत बघत तुमच्या भरपूर रील आहेत आणि चांगले आहेत. म्हणजे तुमच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. बरोबर. म्हणून मी म्हटलं तुम्हाला तुमचं शिक्षण काय आहे, हा, 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 की तुम्ही बाबा हे कोर्स वगैरे करून केलंय का. तर मला हा जोशी अग्रोचा फिल्टर बसवलेला दिसला की, आणि ते आवडलं काय, तर ह्याला पुढच्या स्क्रीन फिल्टरची गरज नाही. हा. दुसरी गोष्ट, समजा फिल्टर झाला. चॉकअप झाला, फ्लश केलाच नाही आपण, धुतलाच नाही, हा. आणि समजा जॅम झाला तर ती पाईपलाईन फुटण्याची दाट शक्यता असते. हा. प्रचंड प्रमाणात पाणी, आणि तरी सोलरची मोटर आहे. सोलरचे हा. खूप प्रेशर, आणि जेवढं इनलेटचं प्रेशर आहे तेवढंच आउटलेटचं. मी आता बघितलं 1.5 किलो 1.5 केजीच येते. हा. आणि समजा पाईपलाईन हे सगळं वाल बंद ठेवलं, कोणी बंद बंद केलं, मुद्दाम खडसाळपणा गेला, हा. बंद केला, तर अशा वेळेस पाईपलाईन फुटण्याची दाट शक्यता असते. परंतु या ठिकाणी वेगळी सिस्टीम दिली, जरी वाल सगळं बंद असलं काय असलं तरी सुद्धा पाईपलाईन फुटायची अजिबात शक्यता नाही. आणि त्यामुळं इथून आपल्याला आउटलेट मिळणार, जाणारे पाईपलाईन फुटायची शक्यता नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला इथं पाहिजे तेवढं प्रेशर देता येते, आणि वारंवार स्वच्छता करायची किंवा रोज फिल्टर गरज नाही. धुवायची गरज आता नाही. स्क्रीन फिल्टरला दिवसात मला 3 वेळा धुवावं लागतं. त्यामुळे हा. ही धुवायची गरज गरज नाही. नाही. त्यामुळे आता ह्या फिल्टरमुळे काय होणार, मला एक आठवडाभर तरी लेबरचा कॉस्ट वाचणार आहे, खर्च वाचणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतंय, की शेततळ्याचं पाणी आहे, हा. शेवाळा भरपूर आहे, आणि तो शेवाळा हे सारखा वारंवार त्या फिल्टरमध्ये अडकल्यामुळं फिल्टर जॅम होते. त्यामुळे आता ह्याच्यातून म्हणजे ह्याला सारखा फ्लश आउट करायची गरज नाही. बरोबर बरोबर. एका म्हणजे ते आपल्याला 2-4 दिवसात रेस्ट मिळणार आहे. हा. आणि त्यामुळं इथं एकाच वेळेस सगळं होणार आहे, बरोबर, फ्लश आउट बरोबर. होणार आहे तुमचं. इथं सगळं एकाच ठिकाणी, त्याला काय वेगळी सिस्टीम करावी लागणार नाही. आणि सगळ्या सिस्टीम एकातच दिलेत, हा, म्हणजे आता तुम्ही ऑल इन वन. तुम्ही आता हा. फ्लश आउट केला ना, हा. म्हणजे कुठला सँड फिल्टर तुम्ही फ्लश आउट केला, हा. त्याचबरोबर तुमचा हायड्रोसायक्लोन इफेक्ट प्लस स्क्रीन फिल्टर जो आहे तो वन टाइम तिन्हीच्या तिन्ही तुमचं जे काय फ्लशिंग आहे तो होणार आहे. त्यामुळे हा एकाच तुम्हाला वेळेस फायदा 100% 100%. त्यामुळं ही नवीन कंपनी, मग काय पहिल्यांदाच मी बघितलं तुमच्या रील मध्ये की जोशी अग्रो, चांगले आहे. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, हा. पण कुठं काय दिसलं नाही दुकानात त्याचं. हा. मग शेवटी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, म्हणलं बाबा हे कुठं मिळतं. हा. म्हणलं तुमच्याकडे आहे, म्हणल्यावर त्यांच्याकडेच घेतला. आणि त्यांनी येऊन आज मला व्यवस्थित काटेवानस्थांनी आम्हाला येऊन फिल्टरचं इन्स्टॉलेशन अतिशय उत्कृष्टरित्या करून दिलेलं आहे. आणि जी काय शेतीविषयक माहिती किंवा पाईपलाईनची माहिती असेल, ड्रीप कशी करायची, इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे, आणि प्रामुख्याने मला वाटतं तुम्ही ड्रीपमध्ये PhD मिळवल्यासारखंच आहे. कारण बऱ्याच ठिकाणी बघितलं की अतिशय तंतोतंत नियोजन, मग तुमचे किती प्लॉट असू द्या, किती वाल असू द्या, तर एकाच ठिकाणाहून सुद्धा सगळे वाल करण्याची सिस्टीम त्यांनी बऱ्याच ठिकाणी बसवून दिलेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांना शेती उत्तमरित्या घरी बसून करायची, ड्रीपचं नियोजन जर योग्यरीती करायचं असेल, पाईपलाईन योग्यरीती करायची असेल, आणि त्याचं इन्स्टॉलेशन जर व्यवस्थितपणे करून शेतीला जर ड्रीप करायची असेल, तर सिद्धार्थ काटे यांच्याकडून मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनानं घ्यावं. कारण ते अगदी तंतोतंत ड्रीपचं तर मला नियोजन खूप तुमचं मी रील बघतो, आणि त्या ड्रीपमधनं जे केलेले आहे ड्रीप सिस्टीम ते अतिशय उत्कृष्ट असते. कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये, म्हणजे शेतकऱ्याला कमी कष्ट पाहिजे, आता लेबर मिळत नाही. त्यामुळं एकाच ठिकाणाहून सगळे सिस्टीम आपल्या मार्गदर्शनातून होते. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना ड्रीप करायचे असेल, किंवा हा जो नवीन आता फिल्टर आलेला आहे, बाहेरच बी मला त्याचं तेवढेच पैसे जातात, पण त्याच्यापेक्षा हा उत्कृष्ट फिल्टर आहे. त्यांना बसवायचं असेल त्यांनी यांचं मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं असं मला वाटतं. आणि त्यांच्या ह्या मार्गदर्शनात आपल्याला निश्चितच लाभ होईल, फायदा, आणि नेहमी फायद्यासाठीच करायचं असतं. आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण त्यांचं सहकार्य घ्यावं असं मी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा विश्वास ठेवून फिल्टर आमच्याकडून घेतला, इन्स्टॉलेशन अग्रोजी करून दिला. समाधानीत राहत ना? एकदम ओके. समाधान, रील बघूनच समाधानी होतो. बरं, ते तर आज प्रत्यक्षातच आज आलंय ना आपल्याकडे. ओके.